जय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर बघा आज व्हिडिओ बनवायचा उद्देश म्हणजे काय सांगू का? म्हणजे तुम्हाला एक चांगलं मोटिवेशन एक व्हिडिओ बनवायचं म्हणजे माझा खूप दिवस झालं विचार चालला होता. तर म्हटलं चला आज सांगून टाकावं. तर बघा जे आपलं इडलीचं हे जे ताट भरलं ना, हे समजा जग आहे. गृहीत धरा हे जग आहे आणि ह्यातलं आपण जर एक इडली काढून जर साईडला टाकून दिलो किंवा फेकून दिलो, तर ह्या बाकीच्या इडल्याला काय फरक पडणार आहे का हो? तर अजिबात फरक पडणार नाही. मग त्याच प्रकारे माणसासुद्धा तसं असतं. तर बघा इतकं जग भरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जर समजा आपल्याला एकाला कोणाला तरी असं काढून टाकलं किंवा असं समजा आपल्याला वेगळं फेकलं, तर ह्या जगाला हे काय फरक पडणार आहे का? तर ह्या जगाला काही फरक पडत नाही भाऊ. कसं असतं माहिती आहे का? जर आपण जर आपलं जर बाहेर काढून टाकलं, तर कुणालाही फरक पडत नाही. फरक पडतं ते फक्त बघा आपल्या घरच्यांना, आपल्या लेकरांना, आपल्या बायकोला फरक पडतं, आपल्या आईवडिलांना फरक पडतं. त्यामुळे म्हणतो की मित्रांनो, तुम्ही खरंच नका विचार करू कोणाचा. तुम्ही सुद्धा नक्की खरंच प्रयत्न करा. जर प्रयत्न करत असाल तर तुम्हाला नक्की यश भेटत असेल. आणि महत्त्वाचा उद्देश म्हणजे तुम्ही जगाचा विचार तर अजिबात नका करू. कारण हे जग ना फक्त तुम्हाला नाव ठेवायला येतं, तुम्हाला पोचायला ते कधीच नाही येत. आता मला सांगा ना, तुम्हाला हे जे विचार मी सांगितलो किंवा ही एक इडली मी ह्या परातीमधून एक इडली फेकून दिलो, तर ह्याला काय फरक पडला का? अजिबात फरक पडला नाही. तो फरक पडणार फक्त मला, कारण का मी याला 2 पैसे खर्च करून याला बनवले. तर मग त्याच प्रकारे माणसातसुद्धा असतं, की बाबा जगामध्ये आपण लोकांचा विचार जर करत बसला, तर तुम्ही कधीच पुढे जाणार नाही. मला एवढंच सांगायचा उद्देश होता. आणि त्या माध्यमातून मी तुम्हाला इडलीच्या म्हणजे इडलीपासून एक उदाहरण देऊन सांगितलंय. माणसाच्या बाबतीतसुद्धा तसंच आहे. म्हणून म्हणतो की तुम्ही जगाचा विचार खरंच नका करू. ज्या प्रकारे इडलीला एका बाहेर फेकून दिलं, तर बाकीच्या इडल्यांना काही फरक पडणार नाही. त्याच प्रकारे माणसाला सुद्धा बाहेर फेकून दिलं तर काही फरक पडणार नाही. धन्यवाद मित्रांनो. तर तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल नक्की मला कमेंटमध्ये तुम्ही कळवा.